मी आता तळून दाखवणार आहे तुम्हाला. तोंडावर येईल हे तेल, ह्याची काळजी घ्यायची. हे बघा कशा फुलते, भगव्या कलरचे येतात झालेले आहेत, फुलून एकदम मस्त झालेले आहेत. हे बघा मी वेगवेगळ्या कलरच्या केलेल्या आहेत, त्या मस्त अशा कडेवर फुललेले आहेत. नमस्कार, जय श्री कांबळे रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप असं स्वागत आहे. आज मी वाफेवरच्या शाबूत तांदळाच्या भातुड्या करणार आहे. मग कशा करायच्या आणि साध्या आणि सोप्या पद्धतीने करणार आहे. चला मग त्यासाठी लागणारे साहित्य आणि ती कशा बनवायच्या ती बघूया. हे बघा मी बारीक शाबूत तांदूळ घेतलेला आहे. आता हे साबुदाणा ना स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. पहिल्यांदा एकदम बारीक आहे, 0 नंबरचा आहे. बघा मी स्वच्छ पाण्याने असं धुवून घेतलेला आहे. 2 पाण्याने बरं का, चांगला स्वच्छ, कारण ह्याच्यावर घाणी असलेली निघून जाते, माती कचरा असला तर. आता ह्याच्यात आपण पाणी वाटायचं आहे. शाबूत तांदूळ बुडेल इतपतच पाणी वाटायचं. हे बघा एवढंच, अर्धा इंच इतकं पाणी मी ओतलेलं आहे. आता हे भिजू ठेवणार आहे. आता हे बघा ह्याच्यात ना थोडंसं मीठ घालणार आहे. भिजतानाच मीठ टाकायचं आहे बरं का, नंतर ना नाही टाकायचं. पण मी अगोदरच मीठ टाकणार आहे. मी याच्यात 2 चमचे इतपत मीठ टाकलेलं आहे. हे सर्व असं हलवून घेणार आहे, पूर्ण असं मिक्स करून घेणार आहे. हे बघा चांगलं मिक्स करून घ्यायचं. मीठ सगळीकडे असं पसरलं पाहिजे. हे बघा सगळीकडे असं मिक्स करून घेतलेलं आहे मीठ. आता हे मी असं झाकून ठेवणार आहे रात्रभर. हे बघा आता हे रात्रभर बघा भिजत ठेवलेला होता, मीठ टाकून चांगला असा भिजलेला आहे. साबुदाणा चांगला भिजलेला आहे बघा, भिजलेला. आता ही बाजूला आता मी पातेलं घेतलेलं आहे मोठं, यात पाणी घेतलेलं आहे थोडंसं. आता ही गॅसवर ठेवणार आहे मी पाणी उकळायला. फुल गॅस करून मी पाणी असं उकळत ठेवायला दिलेलं आहे. आता ही असं हे बघा इथं ना मी 2 ताटे घेतलेली आहेत, एवढे मोठे या आकाराचे 2 ताटे घेतलेले, धुवून घेतलेली होती. ह्याला ना आपण तेल लावायचं, जास्त नाही थोडंसं लावायचं म्हणजे चिटकू नये म्हणून. पूर्ण ताटाला असं तेल लावून घ्यायचं, चिटकणार नाही काढताना. नाही तेल लावलं ना तर ते शाबूत तांदूळ घ्यायला ना चिटकून बसतो, त्यामुळं तेल लावायचं. आता घेणार आहे बांगड्या. हे बघा ही बांगड्या घेतलेल्या आहेत मी, ह्या एवढ्या आकाराच्या छोट्या. तुम्हाला जेवढ्या मोठ्या छोट्या पाहिजे असेल त्या आकाराच्या तुम्ही बांगड्या घेऊ शकता. ह्याच्यामध्ये असे ठेवून द्यायचे इथं. बघा असे ठेवून द्यायचे. ते बांगड्या धुवून घ्यायच्या बरं का, पहिल्यांदा मी धुवून घेतलेले इथे. हे बघा अजून एक बांगडी कमी पडल्यामुळे मी हातातले एक धुवून स्वच्छ ठेवलेले आहे याच्यामध्ये. आता याच्यामध्ये शाबूत तांदूळ टाकून घ्यायचंय. आता ही थोड्या वेळ मी बाजूला ठेवणार. बघा आता याच्यात ना साबुदाणा असं टाकून घ्यायचं, पातळ असे लेअर करायचे. असं पसरवून घ्यायचं आहे म्हणजे पातळ लेअर करायचे. तुम्ही इडलीच्या पात्रात सुद्धा करू शकता, इडलीच्या भांड्यात. सर्व असं टाकून घ्यायचं आहे असं पूर्ण. हे सर्व असं मी जाडसर असा लेअर करून घेतलेला आहे. आता ही ना बांगडी काढून घ्यायची, अलगद हाताने काढायचे. आता ही जी पडलेले आहेत ना दाणे, त्यात नंतर ना सरकवून घ्यायचे. हे बघा हे पडलेले आहेत ना, ते असं लावून घ्यायचे याला.
अलगद काढायचे बांगडे. मस्त असे होते ते, एकदम फुलते, खुसखुशीत होते ते, पांढऱ्या शुभ्र. तुम्ही कलरच्या पण करू शकता, मी कलरच्या बी करणार आहे. आता हे सर्व काढून घेतलेले, हे दाणे असे झालेले आहेत ना इकडे तिकडं, ते असं लावून घ्यायचे फक्त सरकवून असे. हे बघा, तुम्ही बघू शकता मी सर्व पसरलेलं होतं ना शाबूस तांदूळ, ते सर्व एका ठिकाणी करून घेतलेलं आहे. आता हे असं ताट उचलायचं आहे आणि हे गरम पाण्यावर असं ठेवायचं आहे आणि गॅस फुल करायचा. वाफेने शिजतात. आता ह्याच्यावर ना मोठं ताट, हे बघा ही परात घेतलेले, आता ही परात झाकणार आहे. दोन वाट्या घेतलेल्या, त्या 2 वाट्यात मी शाबूस तांदूळ काढून घेतलेला आहे. आता ह्याच्यामध्ये मी थोडा थोडा कलर टाकणार आहे. आता हे 2 ह्याच्यामध्ये मी शाबूस तांदूळ काढून घेतलेला आहे. आता थोडंसं पाणी वतायचं, 1 चमचाभर पाणी वतायचं, म्हणजे कलर असा मिक्स होतोय ना. मी थोडा ह्याच्यात थोडा ते टाकणार आहे. आता हे दोन्ही ना मिक्स करूयात. हे बघा, मी सर्व असं कलर टाकून मिक्स करून घेतलेलं आहे दोन्ही पण. आता ही मी ना ही आता हे बघा, आता ही ताट घेतलेलं आहे मी. आता ह्याला पण असंच तेल लावून घेणार आहे. पूर्ण ताटालाच तेल लावायचं आहे, मग चिकटणार नाही. तीच प्रोसेस करायची आहे. अशा बांगड्यात ठेवून घ्यायचे ते. बांगडे ठेवून घ्यायचे. आता एक कलरचे आहे ना त्यामध्ये टाकून घेणार आहे. जाड असा लेअर द्यायचा आहे बरं का. सर्व मध्ये असेच भरून घ्यायचे ते दुसऱ्या जी वाफ निघोस तर दुसरं ताट तयार ठेवायचं आहे, म्हणजे गॅस पण आपला वाया जाणार नाही. हे जी वाफ निघोस तर एक शाबूस तांदळी तोपर्यंत ही ताट भरून तयार आहे. असं ताट भरून ठेवायचं आहे आणि तुम्हाला जसे कलरचे पाहिजे तसे घालायचे, ते कलर घालून कलर टाकून. आता मी थोडंसं ह्याच्या व्हाईट शाबूस तांदूळ टाकणार आहे, म्हणजे मस्त दिसेल. आता ही बाजूला ठेवणार आहे. आता यातल्या बांगड्या काढून घ्यायच्या ते अलगद, हे बघा अशा. आणि ती वाफ निघेपर्यंत ही ताट तयार होते, म्हणजे गॅस पण वाया जाणार नाही आणि पटापट होऊन जाईल. अलगद काढायचे त्या. एक ताट घ्यायचं आहे बरं का बांगड्या काढायला. सर्व असे काढून घ्यायचे ते अलगद. इकडे तिकडे झालेलं असतं ना शाबूस तांदूळ, ते असं हाताने नुसता आतमध्ये ढकलायचा.
हे बघा आता ही ताट रेडी झालेलं आहे, आता बाजूला ठेवणार आहे. मिनटं झालेले ते आणि ना हे असं पकडीनं धरायचं आहे बरं का हे वरचं ताट, कारण लय वाफ असते, कपड्याने अजिबात नाही धरायचं आणि एका बाजूला ठेवून द्यायचं आहे हळूच. हे बघा किती छान असा फुललेला आहे शाबूस तांदूळ. आता ही बाजूला ठेवणार आहे. हे बघा याचा कलर असा बदललेला आहे, त्यामुळे चांगला असा वापरलेला आहे. हे आता बाजूला ठेवून देणार आहे. आता हे थंड झाल्यावरच काढायचं आहे, थंड होऊ द्यायचं आहे चांगलं. ही तयार केलेलं ताट आहे ना, आता ही त्याच्या वाफ काढायला ठेवायचं आहे. हे बघा असं आणि 10 मिनिटं झाकून ठेवायचं. तोपर्यंत ही थंड होऊ द्यायचं, थंड झाल्याशिवाय नाही काढायचं. हे बघा आता ही पूर्ण असं थंड झालेलं आहे बघा ताट. हे बघा आता ही मी छोटंसं उलटण घेतलेलं आहे, याला टोक आहे जरा जास्त कार्य असल्यामुळे हे छोटं उलटण घेतलेलं आहे. तुम्ही चाकू पण घेऊ शकताय. हे बघा असं काढायचं आहे ती आणि असं पलटी करून टाकायचा. मस्त होते खूप छान. हे सर्व अशा काढून घ्यायची ते. हे बघा थोडासा आटास आहे याला, पण चांगले होते त्या, खायला पण मस्त लागते, खुसखुशीत लागते त्या. लहान मुलांना तर लय आवडते. एक सुद्धा अशी मोडलेली नाही. हे बघा म्हणून तर असं चांगलं थंड होऊ द्यायचं आहे आणि मगच काढायचं आहे. नाही तर काय होतं माहिती आहे का, ती चिकटलं ना तुटते ते. मग असं थंड नाही झाल्यावर एकदम थंड होऊ द्यायचं आहे आणि मग काढायचं आहे. मग पूर्ण असं ताट थंड होऊ दिलेलं आहे आणि असे उलटे टाकायचे ते. हे बघा दुसरं ताट वापरून निघूस तर कलरचं आता मी तिसरं ताट तयार केलेलं आहे. हे बघा असं थोडंसं पिवळ्या कलरचं भरलं असं रंगीत आणि थोडंसं पांढरं मिक्स केलंय, भगवा मिक्स केलंय, पिवळा भगवा सगळं मिक्स करून एक केलेलं आहे. हे असं सर्व वेगवेगळं आपल्या पद्धतीने केलेलं आहे. आणि जर इकडे तिकडे बांगडी काढताना शाबूस तांदूळ इकडे तिकडे झाला ना तर काही उलटण येणं असं करायचं आहे. छोटं उलटण घ्यायचं आहे, असं चिटकवून घ्यायचं आहे इकडे तिकडे पसरलेला. आता हे दुसऱ्या ताटाला वाफ आली का बघूया. ही आता बाजूला ठेवणार आहे. बराबर आहे का 10 मिनिटं झालेली ते. हे बघा चांगलं वापरलेलं आहे, कलरच्या पण मस्त झालेले ते, एकदम चांगली वाफ निघालेली आहे. आता ही काढून घेणार आहे. आता ही चांगले थंड होऊ देणार आहे, तसेच काढून घ्यायचे ते पण चांगले. हो काही चांगले वापरलेले ते, एकदम कलर बदललेला आहे. आता ही तिसरं ताट. हे बघा आता कलरचे मी काढणार आहे. असं थंड झालेलं आहे ताट एकदम. आणि कलर टाकताना काय करायचं माहिती आहे का, थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे कलर एकदम परफेक्ट बसतोय. थोडंसं कलरला पाणी टाकायचं. तुम्ही मोठ्या शाबूस तांदळाच्या पण करू शकता. ते बारकेच्या खूप छान होतात म्हणून मी बारके शाबूस तांदळाचे केलेले आहेत. तुम्हाला आवडत असेल तर मोठ्या शाबूस तांदळाच्या पण अशा वाफेवरच्या करू शकता. तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी मला कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि ही वाळल्या ना तर तुम्हाला मी तळून दाखवते 2 दिवसांनी कडकडीत. आता ही असं सगळं सर्व मी करून घेणार आहे. अर्धा किलो शाबूस तांदूळ टाकला होता. आता सर्व अशा करून घेणार आहे वापरून आणि 2 दिवस वाळत ठेवणार आहे उन्हात कडकडीत आणि मग तुम्हाला तळून दाखवते.
आता ही सर्व अशा उन्हात कडकडीत वाळू देणार आहे मी. तुम्हाला कलरच्या नको असेल तर नका कलरच्या घालू. व्हाईट हवे असतील तर व्हाईटच्या पण करू शकता. व्हाईटच्या पण खूप छान होते त्या. हे बघा तुम्ही बघू शकता मी काल वाफेवरच्या शाबूत तांदळाच्या अशा भातुडे केलेले त्या. किती मस्त असे झालेले त्या. पूर्ण वाळलेले. 2 दिवस झाले मी उन्हात वाळवून घेतलेले त्या. आता ही मी तुम्हाला ना तळून दाखवते. दाखवणार आहे तुम्हाला. तेल असं तापत ठेवलेलं आहे. कडकडीत असं तापलेलं आहे बघा तेल. आता याच्यात मी सोडणार आहे. तोंडावर येईल हे तेल, ह्याची काळजी घ्यायची. हे बघा कशा फुलते. मस्त अशा फुललेले आहेत. हे बघा एवढीशी आहे तर एवढी झालेली आहे. हे बघा मस्त अशा फुलतात. तुम्ही एकदा ट्राय करून बघा. किती मस्त झालेले इथे. आता रंगीत तुम्हाला भाजून दाखवते 2-3. भगव्या कलरचे येतात बघा किती फुलले ते. मस्त असे झालेले इथे. फुलून एकदम मस्त झालेले आहेत. हे बघा आता लाल कलरचे दाखवते भाजून. मी वेगवेगळ्या कलरच्या केलेल्या त्या. मस्त अशा कडेवर फुललेले इथे बघा. आता हिरव्या कलरचे केलेले ते हिरव्या कलरचे तुम्हाला दाखवते तळून. मस्त अशा फुलते ते बघा. करून नक्कीच बघा. पिवळ्या कलरचे आता तुम्हाला तळून दाखवते. हे बघा हे पिवळ्या कलरचे. हे बघा हे अशा फुललेले त्या मस्त झालेले त्या अशा लुसलुशीत खुसखुशीत झालेले ते बघा. हो का प्रकारे रंगी बेरंगी भातुडे तयार. शाबूत तांदळाचे छोटे शाबूत तांदळाचे आहेत. ह्या तुम्ही मोठे पण करू शकता आणि खूप छान होते ते. हलक्या फुलक्या एकदम.